नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की गुंजा खूप रडत असते. तिला मृण्मयीचे बोलणे आठवत असते की मृण्मयी म्हणते की गुंजा, तू माझी समजूत काढल्यामुळे आता मी माझ्या लग्नाचा डिसिजन घ्यायला मोकळी झालेली आहे. त्यावर गुंजा म्हणते, बरं होईल, तुमच्या दोघांचं लग्न होईल. माझं साहेबावरती खूप प्रेम आहे, परंतु साहेबाला जिंदगीची वाटचाल मृण्मयीताई बरोबरच चालायची आहे. या वळणावर चालताना साहेबाची साथ कधीही सोडू नका मृण्मयीताई, असे म्हणून गुंजा खूप रडत असते. त्यानंतर इकडे कबीर हा त्या गुंडाकडे बघतच असतो, कारण तो गुंड खूप दारू पिऊन गुंगलेला असतो आणि तो आता झोपी गेलेला असतो. त्यामुळे तिथे टेबलावरती मोबाईल ठेवलेला असतो. तर कबीरला तो मोबाईल घेण्यासाठी धडपड करत असतो, तर तो गुंड मध्येच हालचाल करत असतो. तर इकडे सुबोध घरी येतो आणि सर्वेशला म्हणतो, अरे मामा, ते पोलीस तर म्हणतायत की तो माणूस मुंबईत नाही दुबईला आहे. त्यावर सर्वेश म्हणतो, माझं बोलणं झालंय कमिशनर साहेबांबरोबर, हे पॉलिटिकल प्रकरण आहे, त्यामुळे ते चालढकल करतायत. त्यावर लगेच माया म्हणते, सर्वेश, अरे चालढकल तर कबीरच्या व मृण्मयीच्या लग्नाची चालली. तू मला सांग बरं, कबीर आणि मृण्मयीच्या लग्नाचं आपण काय करणार आहोत? त्यावर लगेच आजी म्हणते, अगं माया, या मधूकडे बघ तरी, तिची काय अवस्था झाली. त्यावर माया म्हणते, काय अवघड आहे, काल तर गेलाय तो, आणि माझी मृण्मयी काय आयुष्यभर वाट बघणार आहे का त्याची? त्यावर अशोक म्हणतो, अहो तुम्हाला कुठे काय बोलायचे याची काही अक्कल आहे की नाही? लगेच वहिनी म्हणतात, अहो गप्प बसा, केव्हा काय बोलायचं ना हे तुम्हाला काही कळतं की नाही काय माहिती. जेव्हा बोलणी करायची होती तेव्हा तर आम्हाला बोलवलं नाही, आणि आता लग्नाचा विषय काढता, वेळ काय, तुम्ही बोलताय काय? त्यावर लगेच माया म्हणते, तो कबीरच मला सांगून गेला होता लग्नाची तारीख काढा, आणि आता तर काय ते गुंड म्हणतायत ते करायचं ना, माफीनामा लिहून द्यायचा ना, परंतु आता तर त्याचा प्रामाणिकपणामध्ये येतोय म्हणे, ऐकायचं ना मग त्यांचं. त्यावर मृण्मयी म्हणते, मम्मा तू गप्प बैस, तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर, आता हा विषय मला इथे नकोय. त्यावर माया म्हणते, यस मृण्मयी, मला उत्तर हवंय. इतकं सगळं झालं तरी तू त्या कबीरची बाजू घेते, तू त्याच्याच बरोबर लग्न करायचंय का? तर त्यानंतर इकडे कबीर हळूच पायातले बूट काढतो व त्या गुंडाकडे बघत असतो, तर तो गुंड झोपी गेलेला असतो. मग कबीर हळूच पायाने त्या टेबलापर्यंत खुर्ची नेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावर इकडे माया म्हणते, समजा, हे बघा, देव न करो आणि उद्या जर कबीरचं काही बरं वाईट झालं तर तू अविवाहित म्हणून आयुष्य काढणार आहेस का मृण्मयी? हे ऐकून सर्वांना खूप धक्का बसतो. तर मधू म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, तुम्हाला काही कळतं की नाही? त्यावर माया म्हणते, मी काय चुकीचं बोलले, मी जे बोलले ते एकदम बरोबर बोलले. त्यावर मृण्मयी खूप भडकते आणि जोरात ओरडते, मम्मा बाद झालं, आता तू खूप बोलली, मी तुझा एकही शब्द ऐकून घेणार नाही. त्यानंतर इकडे कबीर हा तो मोबाईल हातात घेतो. तो मोबाईल हळूच हातात घेतल्यानंतर लगेच तो मृण्मयीला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो. तो गुंड खूप गाढ झोपी गेलेला असतो. तर इकडे मृण्मयी मायाला म्हणते, मम्मा तुला कळत नाही कुठे काय बोलायचं. त्यावर माया म्हणते, मृण्मयी तू का इतकी हायपर होतेस? हे मला तुझ्या भल्याचा प्रश्न पडलाय, आणि तू त्या कबीरला माफ केलंस, एवढं त्याने तुला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलं तरी तू सगळं विसरली आणि त्याचीच बाजू घेते का? तर हे सर्व चालू असताना कबीर हा मृण्मयीला फोन लावत असतो. मात्र मृण्मयी मम्मावर खूपच भडकलेली असते, त्यामुळे ती मोबाईलकडे लक्षच देत नाही. तर कबीर म्हणत असतो, मृण्मयी फोन उचल, का उचलत नाहीये मृण्मयी फोन? तर माया म्हणत असते, मृण्मयी तू माझी बाजू समजून घे, मी तुझ्या भल्यासाठी बोलते. त्यावर मृण्मयी म्हणते, बाद झाले मम्मा, कोणी काही बोलत नाही याचा अर्थ तू जास्तच बोलते. तेवढ्यात रेशीम म्हणते, मृण्मयी तुझा फोन केव्हाचा वाजतोय? तर मृण्मयी बघते तर अननोन नंबरवरून कॉल, कोण असेल? तर मृण्मयी लगेच फोन उचलते. तर लगेच कबीर म्हणतो, मृण्मयी
त्यावर मृण्मयी म्हणते, कबीर तू बोल ना. तर कबीर म्हणतो, मला माहीत होतं तू आपल्याच घरी असशील. त्यावर लगेच कबीर म्हणतो, मी काय बोलतोय ते नीट ऐक, माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. त्यावर गुंजा म्हणते, साहेबा तुम्ही कुठे आहात, काहीतरी सुगावा लागल असं आम्हाला सांगा. तर कबीर म्हणतो, नाही मी ते नाही सांगू शकत, मलाच माहीत नाही मी कुठे आहे. त्यावर लगेच कबीर म्हणतो, सुबोध कुठे? तर लगेच सुबोध म्हणतो, हो बोल ना कबीर, मी इथेच आहे, तू पोलिसांना फोन कर ना, तुझ्याकडे मोबाईल आहे ना. त्यावर कबीर म्हणतो, नाही हा पॉलिटिकल गेम आहे, डोंगरवाडीचं प्रकरण खूपच डेंजर आहे, त्यामुळे माझ्या बाजूने कोण उभी राहील हे सांगता येत नाही. आत्ता फक्त तुम्हीच माझे आहात, कदाचित उद्या माझ्याबरोबर काय होईल हे पण सांगता येऊ शकत नाही. हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. त्यावर लगेच मधू म्हणते, कबीर तू असा काय बोलतोस? त्यावर लगेच कबीर म्हणतो, हो आई, हे गुंड माझ्याबरोबर काय करतील हे मला माहीत नाही. तर कबीर म्हणतो, मृण्मयी मला तुझ्याशी बोलायचंय, तू मला माफ करशील ना? मी जर इथून सुटून आलो तर तू माझ्याबरोबर लग्न करशील ना? तर मृण्मयी म्हणते, कबीर तू काय बोलतोयस, असा का बोलतोयस तू? कबीर म्हणतो, कदाचित हा माझा शेवटचा फोन असेल. तर लगेच मधू म्हणते, कबीर असा का बोलतोयस तू? त्यावर कबीर म्हणतो, मी इथून सुटण्याचा प्रयत्न करेन, परंतु तुम्ही तुमची काळजी घ्या. मला मृण्मयीला माफी मागायची होती म्हणून मी कॉल केलाय. त्यावर मृण्मयी म्हणते, मी तुला माफ केले कबीर, आणि मी तुझ्याबरोबर लग्न पण करणार आहे, पण तू लवकर घरी ये. त्यावर कबीर म्हणतो, मला आहे ना मृण्मयी, आज माझं मन मोकळं करायचंय, मला खूप गुदमरल्यासारखं होत होतं ग. त्यावर लगेच सर्वेश म्हणतो, हो कबीर तू बोल, तुझ्या मनात काहीही ठेवू नको. त्यावर कबीर म्हणतो, मृण्मयी मी जर सुटून आलो तर तू माझ्याशी लग्न नक्की करशील ना? तर मृण्मयी म्हणते, ऑफकोर्स कबीर, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. तेवढ्यात लगेच तिथे घंटा वाजते. त्यावर कबीर म्हणतो, चला माझा फोन बंद करण्याची वेळ झाली, आता नक्कीच इथे कोणीतरी येईल, मी फोन ठेवतो, काळजी घ्या तुम्ही सर्वांनी. त्यावर मृण्मयी म्हणते, कबीर का बंद करतोय, तू लवकर ये ना घरी, नको ना असं करू. तर कबीर म्हणतो, मला आता फोन ठेवावं लागेल, कोणीतरी येईल इकडे. लगेच कबीर फोन बंद करतो. मग फोन बंद झाल्यानंतर मृण्मयी व मधू खूप रडायला लागते. तर लगेच वहिनी म्हणतात, अगं मधू धीर धर, असं काही होणार नाही, आपला कबीर नक्की सुखरूप घरी येईल. तर मृण्मयीलाही कबीरचे बोलणे ऐकून खूप वाईट वाटत असते. त्यावर वहिनी म्हणतात, बघितलं मायाताई, कबीरचं किती प्रेम आहे मृण्मयीवर, त्याने वेळ मिळताच मृण्मयीला फोन केला आणि तिला माफी पण मागितली, आणि त्याला नक्की खात्री होती की मृण्मयी आपल्याच घरी आहे. हेच तर प्रेम आहे ना? तर गुंजा विचार करत असते की साहेबाने फोन ठेवण्याच्या वेळेस तिथे घंटा वाजली, म्हणजे साहेबा नक्की कुठल्या तरी शाळेजवळ आहेत. ही वेळ रडत बसायची नाहीये, मला साहेबाचा मित्र उमेर याला हाताशी घेऊन साहेबापर्यंत पोचावंच लागेल. तर इकडे कबीरच्या हातात असणारा फोन लगेच वाजतो. तर कबीर खूप घाबरून जातो, आता तो गुंड झोपेतून उठणार आणि माझ्या हातात मोबाईल तर बघणार नाही. मग कबीर लगेच तो मोबाईल पायाने तिकडे लोटून देतो. तर इकडे गुंजा व उमेर कबीरला शोधण्यासाठी निघालेले असतात. तर गुंजा म्हणते, मी ऐकलंय साहेबा नक्की एखाद्या शाळेजवळच आहे, तिथे घंटा वाजत होती त्यांनी फोन केला तेव्हा. मग गुंजा व उमेर आसपास लोकांना त्या गुंडाचा फोटो दाखवून चौकशी करत असतात. मात्र तिथला माणूस सांगतो की इथे भरपूर गाड्या आहेत आणि भरपूर शाळा आहेत, त्यामुळे तुम्हाला नेमकं कोणती शाळा हवी आहे ते सांगा. त्यावर गुंजा वर्णन करून सांगते, अशी गाडी आहे का इथे कुठे बघण्यात? त्यावर तो माणूस म्हणतो, नाही हो, इथे भरपूर गाड्या आहेत. मग लगेच उमेर म्हणतो, गुंजा कुठे शोधायचं आता आपण कबीरला, इथे तर कोणालाच काही माहीत नाही. उमेर म्हणतो, बेहना चल आपण थोडंसं खाऊन घेऊया, सकाळपासून काहीच खाल्लं नाही. त्यावर गुंजा म्हणते, नाही, जोपर्यंत साहेबा घरी येत नाही आणि मी त्यांना सापडवत नाही तोपर्यंत मी काहीही खाणार नाही, मी घरच्यांना न सांगता इथे आले. त्यावर उमेर म्हणतो, अगं गुंजा, तू तरी आत्ता डोंगरवाडीवरून आली तरी तुला कबीरची एवढी काळजी वाटते, तो तर माझा बचपनचा दोस्त आहे, त्यामुळे मलाही कसं जेवण जाईल तो सापडल्याशिवाय, त्यामुळे नाही, मीही जेवणार नाही, मी माझी बाईक घेऊन येतो, आपण त्याला शोधण्याचा प्रयत्न करूया. असे म्हणून उमेर बाईक आणण्यासाठी जातो. तर लगेच उमेर मनाशीच म्हणतो की कबीर बिरादर, मी तुला म्हटलो होतो
ही पोरगी जान छिडकते तुझ्यावर, पण त्यावेळेस तू माझं ऐकलं नाही. मग लगेच उमेर बाई घेऊन येतो. त्यावर गुंजा लगेच देवी आईला नमस्कार करते आणि म्हणते, आता साहेबाला घेऊन आल्याशिवाय मी घरी परतणार नाही. तर मित्रांनो, पुढील भागात उमेर व गुंजा कबीरला शोधण्यासाठी निघणारच असतात. तेवढ्यात लगेच तिथल्या शाळेची घंटा वाजते. तर लगेच गुंजा ओळखते, हाच तो आवाज आणि इथेच साहेबा नक्की कुठेतरी आहे असे म्हणून गुंजा व कबीर लगेच कबीरपर्यंत पोहोचतात. तर गुंजा कबीरला सोडण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात लगेच तो गुंड तिथे येतो. तर गुंजा त्या गुंडांना मारत असते. तेवढ्यात गुंजा व उमेर कबीरला घेऊन जाणार. तेवढ्यात महिपत तिथे येतो आणि म्हणतो, कबीर, आता तुझा खेळ खलास, बाद झाले आता. ही पोरगी इथे कशी आली? तर लगेच महिपत कबीरवरती बंदूक धरतो आणि गोळी चालवतो. मात्र लगेच गुंजा कबीरला मिठी मारते. आता मित्रांनो, गुंजाला गोळी लागणार का हे आपल्याला पुढील भागात लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.